SC-STच्या केसेसमध्ये, अॅट्रॉसिटीच्या केसेसमध्ये जर फिर्यादी किंवा साक्षीदारांनी त्यांचे जबाब बदलले किंवा ते होस्टाईल झाले किंवा त्यांनी खोटी तक्रार दिल्याचे जर समोर आले तर काय होऊ शकते, या संदर्भात नुकताच अलाहाबाद हायकोर्टाने एक कठोर आणि धडाकेबाज निर्णय दिलेला आहे. आपण तो निर्णय लगेच समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटक्के. जस्टिस टॉक मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हे मॅटर आहे रमेश्वर प्रसाद सिंग व्हर्सेस स्टेट ऑफ यूपी. या मॅटरमध्ये SC-ST ऍक्ट अंतर्गत गुन्हा रजिस्टर्ड करण्यात आलेला होता. सरकारकडून पीडितांना सुमारे 4.5 लाखांची भरपाई सुद्धा देण्यात आलेली होती. परंतु पुढील टप्प्यावर साक्ष बदलली गेली, नोंदीमध्ये विसंगती आलेली होती आणि कोर्टाच्या लक्षात आले की हे संपूर्ण प्रकरण विश्वास करण्याजोगे नाही व त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पुढे हे प्रकरण हायकोर्टामध्ये जस्टिस शेखर कुमार यादव यांच्या समोर गेले. यामध्ये कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटले, जर SC-ST कायद्याचा वापर भरपाई मिळवण्यासाठी किंवा वैयक्तिक वैरातून केला गेला असेल तर तो राज्याची फसवणूक आहे. यावर कोर्टाने आदेश दिला की मिळालेली भरपाई ही सरकारकडे परत जमा करावी व ज्या अपीलकर्त्यांनी 19 अपीलकर्त्यांनी यामध्ये जी अपील केलेली होती हायकोर्टामध्ये, त्या अपीलकर्त्यांवरती 5 लाख रुपयाचा दंड सुद्धा हायकोर्टाने ठोठावला. त्याचबरोबर याच मॅटरमध्ये कोर्टाने हे सुद्धा मेन्शन केलंय की जर FIR खोटी ठरल्यास IPCचे सेक्शन 182 किंवा 217 BNSचे या अंतर्गत क्रिमिनल ऍक्शन घेता येते, ज्यांनी खोटी FIR दाखल केलेली आहे किंवा ज्यांनी जबाब बदललेला आहे, कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. आणि मुख्य म्हणजे हा एक मेसेज केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून संपूर्ण न्याय व्यवस्थेला एक इशारा दिलेला आहे की खोटी FIR जर दाखल केली असेल तर त्यामध्ये कारवाई करता येते. ऍक्च्युली SC-ST ऍक्ट हा पीडितांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला अत्यंत कडक कायदा आहे. परंतु यामध्ये जर साक्षीदार बदलले, त्यांनी आपला जबाब बदलला किंवा त्यांनी कुणाच्या दबावाखाली साक्ष दिलेली असेल किंवा मग फिर्यादीने मुद्दाम खोटी तक्रार दाखल केली असेल तर त्याचे परिणाम सुद्धा गंभीर होऊ शकतात. यामध्ये भरपाईची परतफेड, दंड आणि गुन्हा सुद्धा नोंदवला जाऊ शकतो. कोर्टाला पोलिसांना खोटी माहिती दिल्याबद्दल कारवाई करता येते, कारण कोर्ट अनेक प्रकरणांमध्ये सांगत असते की कायद्याचा गैरवापर सहन केला जाणार नाही. SC-ST ऍक्ट हा संरक्षणासाठी आहे, न्याय मिळवण्यासाठी आहे, कुणावर सूड उगवण्यासाठी नाही, कुणाचा बदला घेण्यासाठी नाही किंवा कुणाला विनाकारण त्रास देण्यासाठी नाही. परंतु जर खरोखरच अत्याचार झाला असेल तर कायदा तुमच्या पाठीशी आहे. परंतु खोटी तक्रार दाखल करणे, साक्ष बदलणे किंवा न्याय प्रक्रियेशी खेळणे हे स्वतःच एक गंभीर गुन्हे आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा उपयोग अनेक लोकांना होऊ शकतो. तेव्हा जस्टिस टॉक मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.